सांगतो. ज्यावेळी द्रोणाचार्यांनी अर्जुनाला पोपटाचा डोळा भेदायला सांगितलं त्यावेळी त्याच्याकडे भरपूर पर्याय होते, पण सगळ्यात महत्त्वाचं काय होतं? तो पोपटाचा डोळा सोडून इतर कुठेही लक्ष न देणं. म्हणजे काय? तुमचं सगळं लक्ष त्या पोपटाच्या डोळ्यावर म्हणजेच अभ्यासावर पाहिजे. तुमचं मन स्थिर आणि शांत नसेल ना तर सगळी पुस्तकं व्यर्थ आहेत. आठवतोय का हा दिवस? त्या दिवशी वर्गात सगळीच मुलं होती. सगळ्यांनीच माझं बोलणं नीट ऐकलं, पण प्रत्येक वर्गात असा एक मुलगा असतोच जो प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यभर लक्षात राहतो. आणि आजही माझ्या लक्षात आहे, तो म्हणजे सागर, माझा विद्यार्थी. ए तुझं कोणी व्याचील कसं आहे, तुझं गाव हाय लांब आणि इथं काय झालं बिलं म्हणजे आई बापाच्या डोसक्याला ताप होईल, कळलं का? काल परवाचीच गोष्ट